Okay. Tell me, are the voice and screen clear? Online people, tell me. Are the voice and screen clear? All okay? Yes? All right. Fine. Let everyone join. We'll start within a minute. बर, काय होता last point? चेक करा आणि सांगा मला. What was the last point? Huh? Projection on inclined plane, right? Projection on inclined plane. But projection on inclined plane. All right. त्याच्यामध्ये आपण काय काय डिराइव्ह केले जरा सांगा मला. बोला. हाईट काढली आपण, टाइम ऑफ फ्लाइट काढलाय आणि काय काढले? हाईट, मॅक्सिमम हाईट काढली का? बर. टाइम ऑफ फ्लाइट काढलाय का? हा, टाइम ऑफ फ्लाइट पण काढलाय. बर. मग काय कॅल्क्युलेट करायचं राहिलंय? रेंज. रेंज कॅल्क्युलेट करायची राहिली आहे. चेक करा असं होतं का ते डेरिव्हेशन. रेंज कॅल्क्युलेट करूयात आपण. हा, प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन होतं. काय होतं? प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन. हा अँगल काय होता? अल्फा, बीटा, गॅमा, थीटा, डेल्टा काय होता? हा, बीटा. दिस अँगल वॉज बीटा. ओके. हियर दी अँगल वॉज अल्फा. इथे अँगल काय होता? अल्फा. ओके. पहिल्यांदा प्रोजेक्टाईल ड्रॉ करूया, ट्रॅजेक्टरी ड्रॉ करूया. दिस अँगल वॉज अल्फा. हा जो अँगल होता हा एवढासा अँगल अल्फा होता, बरोबर. अल्फा प्लस बीटा इक्वल टू थीटा होता. दिस वॉज द मॅक्सिमम हाईट. 2 टाइम्स यू परपेंडिक्युलर काय होता फॉर्म्युला? यू परपेंडिक्युलर स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स जी परपेंडिक्युलर. आठवतोय का? एच चा फॉर्म्युला काय आला होता? यू स्क्वेअर अपॉन 2g सारखं u perpendicular square upon 2 times g perpendicular. U perpendicular means what? Component of velocity which is component of velocity, initial velocity which is perpendicular to plane. Initial velocity चा plane ला perpendicular component. G perpendicular म्हणजे काय? Component of acceleration which is perpendicular to plane, right? या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. आता ही रेंज ऑन द इन्क्लाइन आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर टाइम ऑफ फ्लाइट पण आपण कॅल्क्युलेट केला होता. काय आला होता? 2u परपेंडिक्युलर अपॉन g परपेंडिक्युलर. चेक करा. 2u अपॉन g, त्याच्यामध्ये 2u परपेंडिक्युलर अपॉन g परपेंडिक्युलर असा टाइम ऑफ फ्लाइट आला होता. आपल्याला पाहिजे रेंज. वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट रेंज. बर. आता ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण रिझॉल्व्ह केलं होतं 2 पार्ट्स मध्ये. वी हॅड resolved the acceleration due to gravity into 2 parts. हा अँगल 90 आहे, हा बीटा आहे, हा बीटा आहे, तर हा बाळ काय असेल अँगल? 90 minus beta. If this is 90 minus beta, then automatically this angle will be what? Beta. So beta 90 minus beta, beta. हा आहे तुमचा acceleration due to gravity. त्याचा हा जो कंपोनंट असेल तो काय असेल? हा बीटा आहे ना. हा ऍडजेसंट कंपोनंट म्हणजे हा काय असेल? g cos बीटा. आणि हा काय असेल? g sin बीटा. ओके. हा काय असेल? g sin बीटा. आता त्यांना विचारायची गरज नाही. प्रत्येक वेळी लेक्चर डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे. जी कॉस बीटा आणि हा जी साइन बीटा, बरोबर. सो आपण इनिशियल व्हेलॉसिटीला पण रिझॉल्व्ह केलं होतं. इनिशियल व्हेलॉसिटीचा एक कंपोनंट असा येणार आहे यू कॉस अल्फा आणि एक कंपोनंट असा येणार आहे यू साइन अल्फा, बरोबर. सो इनिशियल व्हेलॉसिटीचे कंपोनंट सुद्धा आपण काय करूयात इथं दाखवूयात. हे प्लेन इनिशियल व्हेलॉसिटी ऍट एन अँगल ऑफ अल्फा. सो हा कोण आहे? यू कॉस अल्फा. हा कोण आहे? यू साइन अल्फा, बरोबर.
इथपर्यंत आपण बघितलं होतं, राईट. आपल्याला एक्स कंपोनंट ऑफ इनिशियल वेलॉसिटी ऍज अ वेक्टर माहितीये, आपल्याला वाय कंपोनंट ऑफ इनिशियल वेलॉसिटी ऍज अ वेक्टर माहितीये, आपल्याला एक्स डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन माहितीये, आपल्याला वाय डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन माहितीये. आता एक्स डायरेक्शन मॉडिफाय झाली आपली, याला आपण एक्स डायरेक्शन म्हणतोय आणि या डायरेक्शनला आपण काय म्हणतोय, वाय डायरेक्शन म्हणतोय, बरोबर का. एक्स डायरेक्शन आपली मॉडिफाय झाली आहे, वाय डायरेक्शन मॉडिफाय झाली. सो एक्स डायरेक्शन मधला इनिशियल वेलॉसिटीचा कंपोनंट काय आहे, यू कॉस अल्फा इंटू आय कॅप, यू कॉस अल्फा इंटू आय कॅप. वाय डायरेक्शन मधला इनिशियल वेलॉसिटीचा कंपोनंट काय आहे, यू साइन थिटा इंटू जे कॅप, यू साइन अल्फा इंटू जे कॅप, बरोबर. एक्स डायरेक्शन मधल्या ऍक्सलरेशनचा कंपोनंट काय आहे, बोला, जी साइन बीटा इंटू काय, आय कॅप जे कॅप प्लस आय कॅप मायनस आय कॅप, काय, मायनस आय कॅप, बरोबर का. यू साइन बीटा इंटू मायनस आय कॅप, मग त्याला असं लिहत ना, मायनस यू साइन बीटा इंटू आय कॅप. आणि वाय डायरेक्शन मधला ऍक्सलरेशनचा जो कंपोनंट आहे तो काय आहे, जी कॉस बीटा इंटू, बोला, मायनस जे कॅप, मायनस जी कॉस बीटा इंटू जे कॅप, बरोबर. या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित होत्या. आता आम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, रेंज कॅल्क्युलेट करायची. रेंज कॅल्क्युलेट करायसाठी कुठलं इक्वेशन वापरणार, आता चालेल का, स्पीड इक्वल टू डिस्टन्स इंटू टाइम, स्पीड इक्वल टू डिस्टन्स इंटू टाइम चालेल का. मोशन अलॉंग दी एक्स एक्सिस जी आहे, मोशन अलॉंग दी एक्स एक्सिस जी आहे, की मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे का, की त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन आहे, त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन आहे, किती आहे ते, जी साइन बीटा, एवढं ऍक्सलरेशन त्या डायरेक्शन मध्ये आहे. त्या केसमध्ये आपल्याला डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम तर वापरून नाही चालणार. पुढे लिहा, हेडिंग द्या, रेंज ऑन इन्क्लाइन, रेंज ऑन इन्क्लाइन. रेंज ऑन इन्क्लाइन जर आम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल, म्हणजे इन्क्लाइन प्लेन वरती किती हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल केले, दॅट इज कॉल्ड एज रेंज ऑन इन्क्लाइन. ऑब्विसली आता ऍक्सलरेशन आहे तर डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम करून चालणार नाही, तर तुम्हाला लिहावं लागणार एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. काय लिहावं लागणार, बोला, एस इज इक्वल टू, हा कम्प्लीट करत चला माझं स्टेटमेंट. काय लिहावं लागेल, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. बर, कुठल्या डायरेक्शन मध्ये, एक्स की वाय, कुठल्या डायरेक्शन मध्ये, एक्स की वाय, अरे कुठल्या डायरेक्शन मध्ये, एक्स की वाय, एक्स, मॉडिफाइड एक्स, मॉडिफाइड एक्स म्हटलं तरी चालेल. सो अलॉंग एक्स, अलॉंग एक्स, अलॉंग एक्स, वेक्टर वेक्टर वेक्टर, बरोबर. दिसते का मागणं, दिसते ना. बर, आता एक्स डायरेक्शन मधली डिस्प्लेसमेंट आम्हाला माहित आहे, ओव्हरऑल एक्स डायरेक्शन मधली डिस्प्लेसमेंट किती येणार आहे, आर इंटू आय कॅप, सगळं वेक्टर मध्ये लिहितोय आपण. सो त्याचं उत्तर येणार आर इंटू आय कॅप. आता हे सगळं मी काय करतो, याच्यानंतरच इथं वरती लिहितो. हे सगळं पुसूया. याच्यानंतरच जे आहे डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन, ती किती आहे, आर इंटू आय कॅप, राईटवर्ड डायरेक्शन मध्ये आर इंटू आय कॅप, बरोबर. इनिशियल वेलॉसिटीचा एक्स कंपोनंट काय होता, सांगा जरा, नोटबुक मध्ये बघून सांगा. इनिशियल वेलॉसिटीचा एक्स कंपोनंट काय होता, यू कॉस अल्फा इंटू जे कॅप, काय कॅप, आय कॅप. यू, बोला, कॉस अल्फा इंटू आय कॅप. टाइम, टाइम किती घेतला पाहिजे, कोण सांगेल मला, इथपासून इथपर्यंतच्या मोशनचा टाइम म्हणजे टोटल मोशनचा टाइम, हॉरिझॉन्टल मोशनचा टाइम म्हणजेच टोटल मोशनचा टाइम ना. टोटल मोशनचा टाइम किती आहे, टाइम ऑफ फ्लाइट, टाइम ऑफ फ्लाइटचा सिम्बॉल काय वापरतो आपण, कॅपिटल टी. सो युटी प्लस हाफ ऍक्सलरेशन किती घ्यायचं आहे, ऍक्सलरेशन इन दी एक्स डायरेक्शन किती आहे, ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन मायनस मायनस जी साइन बीटा. चेक करा तुमच्या नोटबुक मध्ये सगळं लिहिलं आहे, मायनस जी साइन बीटा इंटू टाइम स्क्वेअर युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर.
ut प्लस हाफ at स्क्वेअर आय कॅप राहिला ना, काय राहिलं, आय कॅप लिहायचा राहिला, हे झालं ऍक्सलरेशन इंटू टाइमचा स्क्वेअर सर, बरोबर. सगळे आय 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 कॅन्सल केले, काय होतंय, आर इज इक्वल टू यू कॉस अल्फा इंटू टाइम ऑफ फ्लाइट. बर, टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला काय आहे, 2 टाइम्स यू परपेंडिक्युलर अपॉन जी परपेंडिक्युलर. आय कॅप तर कॅन्सल झाले सगळे, मायनस जी बाय 2 किंवा जी साइन बीटा अपॉन 2 आणि हा टी स्क्वेअर. बर, टी स्क्वेअर ला काय लिहायचं ठरलंय आपल्याला, टाइमला काय लिहायचं ठरलंय आपलं, टाइमचा फॉर्म्युला काय आहे, 2 टाइम्स यू परपेंडिक्युलर अपॉन जी परपेंडिक्युलर आणि या टाइमचा स्क्वेअर. बर, बरोबर आहे, काय चुकलंय काय, मायनस येणार, बरोबर, मायनस. सो दिस इज गोइंग टू बी द फॉर्म्युला, दॅट्स इट, यात काही चेंज नाही. याला तुम्हाला कंप्लीट फॉर्म मध्ये लिहायचं आहे तर लिहा, कसं लिहिणार, यू कॉस अल्फा ऍज इट इज, 2 ऍज इट इज, यू परपेंडिक्युलर, यू चा परपेंडिक्युलर कंपोनंट कोण आहे, यू साइन अल्फा परपेंडिक्युलर आहे, जी परपेंडिक्युलर कोण आहे, जी कॉस बीटा हा प्लेनला परपेंडिक्युलर कंपोनंट आहे. बघा तुम्ही या सगळ्या व्हॅल्यूज बघून घ्या. हे मायनस साइन आता इथं देतो, मला लिहायला जागा नाहीये तर हे मायनस साइन मी इथं देतो, इंटू जी बाय 2 साइन बीटा इंटू 2 यू. आता हा या 2 चा स्क्वेअर मला 4 लिहावा लागेल किंवा पहिल्यांदा ब्रॅकेट लिहितो होतो काय जसं आहे तसं, 2 टाइम्स यू परपेंडिक्युलर कोण आहे, यू साइन अल्फा आहे, जी परपेंडिक्युलर कोण आहे, जी कॉस बीटा आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, बरोबर. एवढं सगळं आहे बघा. रेंजचा एक कॉम्प्लेक्स फॉर्म्युला तयार होतो, होऊ दे ना, मी पाठ करा म्हणतच नाहीये, मी एक फायनल फॉर्म्युला देईन तो पाठ करा. हे कुठं पाठ करताय, हे आपण ऍज पर द नीड टाकू शकतो ना, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर करून, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर करून आपण हे सगळं ऍज पर द नीड लिहू शकतोय, बरोबर. हे सगळं जर आपण ऍज पर द नीड लिहू शकतोय तर यातलं काही पाठ करायची गरज नाहीये, हे डेरिव्हेशन पाठ करा असं म्हणतच नाहीये. एक अल्टिमेट एक सिंपल एक फॉर्म्युला होतो तयार, इथे लिहितोय, आफ्टर सिम्प्लिफाईंग आफ्टर सिम्प्लिफिकेशन एक फॉर्म्युला तयार होतो. तो जो फॉर्म्युला आहे, चेक करूया त्यांनी जो फॉर्म्युला दिलाय तो आहे का, त्यांच्या फॉर्मॅट मध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. तो फॉर्म्युला असा आहे, 2 टाइम्स यू स्क्वेअर, 2 यू स्क्वेअर अपॉन जी तर आहेच, 2 यू स्क्वेअर अपॉन जी तर आहेच रेंजच्या फॉर्म्युल्यामध्ये, 2 यू स्क्वेअर अपॉन जी आहेच किंवा यू स्क्वेअर अपॉन जी आहे, हा 2 एक्स्ट्रा आहे असं लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढे असं आहे बघा, साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा, हे लक्षात ठेवावं लागतं. नाही लक्षात राहिलं तरी ओके, काही अडचण नाही, तुम्हाला जर हे लिहिता आलं इनफ आहे, तुम्ही एवढं जरी लिहिलं इनफ आहे. नेक्स्ट स्टेपला तुमच्या रिप्लेसमेंट होतात, अल्फाची व्हॅल्यू बीटाची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, यूची व्हॅल्यू माहित आहे. मला सांगा या फॉर्म्युल्यामध्ये अल्फा बीटा आणि यूच आहे ना, काय वेगळं आहे का, अल्फा बीटा यूच आहे, बाकी कुठे काय आहे, काहीच नाही आहे. मग यातनं आन्सर काढलं काय आणि यातनं आन्सर काढलं काय, आन्सर तर सेमच येणार आहे. सो काळजी करायची गरज नाहीये. आपण पाठ झाला तर डायरेक्टली पटकन डिराईव्ह करायचं काम तर वाचेल ना, 1 मिनिट वाचेल ना, हे डिराईव्ह करावं लागतं ना, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर करून. त्याच्याऐवजी काय फक्त एक फॉर्म्युला त्यांनी तयार करून दिलाय, तो आपण लक्षात ठेवणार, 2 यू स्क्वेअर अपॉन जी साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर ऑफ बीटा असेल, येस, कॉस स्क्वेअर ऑफ बीटा. बीटा काय आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन, अल्फा काय आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन फ्रॉम द प्लेन. सो हा एक रेंजचा फॉर्म्युला त्यांनी तयार करून आम्हाला दिलाय प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन साठी. अप टू दिस ऑनलाईन पीपल रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स CW. झालं की सांगा. कळते तुम्हाला, काय केलंय आपण, गुड. बर, पुढं
टीचा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता, एच चा डिराईव्ह केला होता, आर चा डिराईव्ह करायचा होता. कसा डिराईव्ह करता येऊ शकतो सांगितलं. तुम्ही इथपर्यंत केलं. काही नाही, असं असं फायनल फॉर्म्युला नाही आणला तरी चालेल. यात अल्फा बीटा आणि यूच आहे ना, आणि कुठे काय वेगळं आहे. अल्फा बीटा यूच आहे, यात टाका. नेक्स्ट स्टेपला उत्तर मिळणार आहे तुम्हाला. आरचं कॅल्क्युलेशन फक्त करावं लागेल. पण जर लक्षात ठेवू शकत असाल, ठेवू शकत असाल, कुठला फॉर्म्युला? 2u² अपॉन जी साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर बीटा. काय फॉर्म्युला बघा, रेंज बोला. रेंज इज इक्वल टू 2 टाइम्स u² अपॉन जी साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर बीटा. परत एकदा, रेंज इज इक्वल टू 2 टाइम्स 2u² अपॉन जी साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर बीटा. बरोबर. ओके, असं ते 2-4 वेळा म्हणून फॉर्म्युला लक्षात पण ठेवता येईल. या केसेस झाल्या प्रोजेक्शन अप द इन्क्लाइनच्या. कुठल्या केसेस झाल्या बोला? प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन. खालून ऑब्जेक्ट वरती फेकलाय ना. आता सेकंड केस लिहा. केस 2 म्हणा. केस 1 म्हटलं होतं काल आपण प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन. आता आपण बघतोय केस 2 प्रोजेक्शन डाऊन द इन्क्लाइन. कुठली केस बघतोय आपण आता? प्रोजेक्शन डाऊन द इन्क्लाइन. केस 2 म्हणा. केस 2 मध्ये कुठले फॉर्म्युले वापरायचे बघा. लिहा. केस 2 मी पहिल्यांदा या बाजूला लिहितोय आणि त्यानंतर या बाजूला लिहितो. ओके. केस 2. केस 2 आहे प्रोजेक्शन डाऊन द इन्क्लाइन. लिहा, प्रोजेक्शन डाऊन द इन्क्लाइन. प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन सारखं प्रोजेक्शन डाऊन द इन्क्लाइन. बर, पहिल्यांदा काय करूयात, ही सिच्युएशन काय आहे ती पहिल्यांदा ड्रॉ करूयात. का माझ्याबरोबर ड्रॉ. ऑब्जेक्ट वरनं खाली फेकला जाणार आहे. दिस इज गोइंग टू बी दी वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. आता बाळांनो, हा अल्फा असेल ना. अँगल ऑफ प्रोजेक्शन ऑन द प्लेन म्हणजे अल्फा, म्हणजे हा झाला अल्फा. अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ द प्लेन, प्लेन न केलेला ग्राउंड बरोबर अँगल म्हणजे बीटा. प्लेन न केलेला ग्राउंड बरोबर अँगल म्हणजे बीटा. हे असणार आहे हाईट एच चं उत्तर. ही असणार आहे तुमची हॉरिझॉन्टल रेंज ऑन द इन्क्लाइन. रेंज ऑन द इन्क्लाइन. आता प्रोजेक्टाईल इथनं निघणार, इथे येऊन धडकणार. बरोबर. अल्फा बीटा झाले, आर झाला. प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन सारखं प्रोजेक्शन डाऊन द इन्क्लाइन. आता या केसमध्ये काय काय होते? काय नाही, परत मला सांगा, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जसं आधी रिझॉल्व्ह झालं होतं तसंच रिझॉल्व्ह होणार आहे, त्यात काही चेंज नाही. सो ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याच्या रिझोल्युशन मध्ये काही चेंज नाही बाळांनो. हा बीटा आहे. हा ट्रायंगल जर कंप्लीट केला, हे आपला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर हा 90 असेल. हा बीटा आहे तर हा ऑटोमॅटिकली काय असेल बाळ? बोला, मोठ्याने बोला. हा 90 मायनस बीटा झाला हा. मग हा अँगल ऑटोमॅटिकली काय झाला? हा 90 मायनस बीटा, तर हा किती असेल परत? बीटा. बरोबर. बर, हा जी चा ऍडजेसंट कंपोनंट हा कोण असेल? जी कॉस बीटा. आणि हा कोण असेल? जी साइन बीटा. बर, म्हणजे ऍक्सलरेशनचे एक्स कंपोनंट वाय कंपोनंट आम्हाला कळाले. ऍक्सलरेशनचा एक्स कंपोनंट काय आला? आता या डायरेक्शनला आपण एक्स डायरेक्शन म्हणतोय आणि या डायरेक्शनला आपण वाय डायरेक्शन म्हणतोय. ऍक्सलरेशनचा एक्स कंपोनंट काय आला? जी साइन बीटा इंटू मायनस आय कॅप. बरोबर का? जी साइन बीटा इंटू मायनस आय कॅप. सो आन्सर काय येणार? जी साइन बीटा इंटू मायनस आय कॅप. सो मायनस इथं लिहूयात, आय कॅप इथं लिहूयात. ऍक्सलरेशनचा वाय कंपोनंट काय आला? ऍक्सलरेशनचा वाय कंपोनंट काय येणार? करेक्ट, जी कॉस बीटा इंटू मायनस जे कॅप. डाउनवर्ड आहे ना. सो काय लिहूयात? मायनस जी कॉस बीटा ब्रॅकेट कंप्लीट इंटू काय? जे कॅप. सो ऍक्सलरेशन रिझॉल्व्ह झालं आपलं.
बरोबर. इनिशियल व्हेलॉसिटीला रिझॉल्व्ह कसं करूया बाळ? हा अँगल अल्फा आहे बघा, हा कंपोनंट यू चा कोण असेल? कॉस साइन. हा कंपोनंट कोण असेल? यू, मोठ्याने बोला, यू कॉस अल्फा. बरोबर का? हा, एक्स कंपोनंट काय आला यू चा? कॉस अल्फा ना. आणि हा कंपोनंट काय असेल? यू चा साइन अल्फा. बर, मग यू चा एक्स कंपोनंट काय आला आता? यू चा एक्स कंपोनंट यू का कॉस अल्फा इंटू मायनस आय कॅप प्लस आय कॅप. काय काय आता इथं ओरिजिन घ्या, जिथनं प्रोजेक्ट केलेलं असतंय त्या पॉइंटला ओरिजिन घ्यायचं. बरोबर, मगाशी कसं केलं होतं? डाऊन या बॉटम पॉइंटला ओरिजिन घेतलं होतं. आता आपण इथनं प्रोजेक्ट करतोय बाळांनो. ओके, ऑनलाईन वाले पण लक्ष द्या, मधनं रिप्लाय करा तुम्ही. इथं ओरिजिन घ्या बाळांनो. कुठे गेलोय आपण? राईटला गेलोय? राईटला गेलोय की लेफ्टला आलोय? लेफ्टला. बरोबर ना. एक्स डायरेक्शन आता ही आहे, ही डायरेक्शन एक्स वाली आहे आपली, ही डायरेक्शन वाय वाली आहे. सो डाउन द इनक्लाइन मायनस यू कॉस अल्फा इंटू आय कॅप किंवा यू कॉस अल्फा इंटू मायनस आय कॅप. बरोबर, करेक्ट शीतल. नेक्स्ट, वाय कंपोनंट काय आला? यू साइन अल्फा इंटू प्लस जे कॅप, म्हणजे यू साइन अल्फा इंटू जे कॅप हा काय झाला? वाय कंपोनंट. आता मला सांगा, जर आमच्याकडं एक्स डायरेक्शन मधली इनिशियल वेलॉसिटी आहे, एक्स डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन आहे, वाय डायरेक्शन मधली इनिशियल वेलॉसिटी आहे, वाय डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन आहे, then we can find anything. आपल्याला जे पाहिजे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जर आम्हाला इनिशियल वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन माहित असतील, दॅट्स इट, इनफ आहे. आता आपल्याला टाइम ऑफ फ्लाइट काढायचा आहे. टाइम ऑफ फ्लाइट काढायसाठी काय करणार आहे तुम्ही बोला? आपलं काम आहे टाइम ऑफ फ्लाइट कॅल्क्युलेट करणं. टाइम ऑफ फ्लाइट साठी हॉरिझॉन्टल मोशन घेऊया की व्हर्टिकल? हॉरिझॉन्टल घेऊया की व्हर्टिकल? आता व्हर्टिकल इन द सेन्स वाय वाली मोशन घेऊयात, म्हणजे व्हर्टिकल, आणि हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स वाली. करेक्ट श्रेया? कुठली घेऊयात? व्हर्टिकल घेऊयात. बरोबर का? का व्हर्टिकल घेतो आपण? कारण आपल्याला माहित आहे ना, व्हर्टिकल मध्ये डिस्प्लेसमेंट जी नेट होणार आहे ती किती होणार आहे? 0 होणार आहे. बरोबर का? हे असं वरती जाणार आहे आणि परत तिथंच येणार आहे ना. सो व्हर्टिकल मध्ये तुम्हाला नेट डिस्प्लेसमेंट जी माहित आहे ती माहित आहे ऑलरेडी. नेट डिस्प्लेसमेंट जी होणार आहे ती ऑलरेडी माहित आहे. किती होणार आहे? 0 होणार आहे असं तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. बरोबर का? आणि व्हर्टिकलची इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला माहितच आहे, वाय वाली इनिशियल वेलॉसिटी माहित आहे, वाय वाला ऍक्सलरेशन पण माहित आहे, नेट डिस्प्लेसमेंट ओव्हर दी टोटल टाइम 0 होणार आहे. बरोबर का? ज्या पॉइंटला निघताय त्याच पॉइंटला परत येत आहे ना. सो व्हर्टिकल मध्ये काय डिस्प्लेसमेंट झाली का तुमची? व्हर्टिकल मध्ये काहीच डिस्प्लेसमेंट नाही झाली. सो काय वापरतो आपण? बोला, कुठलं इक्वेशन? बोला की, मोठ्याने बोला. बी इक्वल टू यू प्लस एटी? नाही, एस इज इक्वल टू ut plus half at square. S is equal to ut plus half at square. बोला, x axis y axis, x x x, वेक्टर वेक्टर वेक्टर. x मध्ये झालेली का y मध्ये झालेली डिस्प्लेसमेंट कुठली पाहिजे आहे? y ना, व्हर्टिकल ना. इथं काय पाहिजे होतं? y y y. y मधली नेट व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती? 0. y मधली इनिशियल वेलॉसिटी ऍज अ वेक्टर किती आहे? u साइन अल्फा इंटू जे कॅप. टाइम किती लिहायचा आहे बाळ? कॅपिटल टी. हाफ. एक्सलरेशन इन वाय डिरेक्शन किती? u मायनस जी कॉस बीटा इंटू जे कॅप, मायनस जी कॉस बीटा इंटू जे कॅप इंटू टाइमचा स्क्वेअर, टाइम ऑफ लाईटचा स्क्वेअर. बरोबर? पुढं ते पुसून टाकूया, हे पाठ झालं आपल्याला.
UX UY AX AY हे सगळं आपल्याला माहित आहे असं मी गृहीत धरतो. I will assume that now we know UX UY AX AY. It is in your notebook now. तुमच्या नोटबुक मध्ये आहे आता. आता हे सगळं मायनस G/2 जे आहे ते लेफ्टला आणा, प्लस G/2 करा. त्याच्या पुढचं आता कुठं लिहूयात, इथं लिहूयात. मायनस G/2 चं झालं प्लस G/2, हे सगळं लेफ्टला आलं. cos बीटा इंटू टी स्क्वेअर ऍज इट इज. cos बीटा इंटू टी स्क्वेअर ऍज इट इज. जे कॅप कॅन्सल केला चालेल ना? चालेल ना? जे कॅप कॉमन काढला, 0 बरोबर कॅन्सल झाला, चालेल ना? जे कॅप कॉमन काढला, 0 बरोबर कॅन्सल झाला. हे सगळं करता येईल आपल्याला. आणि हे सगळं आपण लेफ्टला आणलेलंच आहे. सो G/2 इंटू कॉस बीटा इंटू टी स्क्वेअर, आणि हे राईटला ऍज इट इज. यू साइन अल्फा हे राईटला बाळांनो ऍज इट इज. सो यू साइन अल्फा हे राईटला ऍज इट इज. ठीक आहे, काय आला बघा, इंटू काय राहिले, इंटू हा टी राहिला आपला. यू साइन अल्फा इंटू टी पाहिजे होता. यू साइन अल्फा इंटू टी पाहिजे होता. बरं, हा टी आणि हा टी स्क्वेअर कॅन्सल होईल. हा टी आणि हा टी स्क्वेअर कॅन्सल होईल. काय येईल उत्तर? आपल्याला टी पाहिजे आहे सर. टी पाहिजे आहे तर हा टी ऍज इट इज ठेवा, बाकी सगळं राईटला पाठवा. हा 2 राईटला गेला. यू साइन थिटा ऍज इट इज, सॉरी यू साइन अल्फा ऍज इट इज डिवायडेड बाय 2 राईटला गेलाय. जी कॉस बीटा डिवाइड करायला आणा. तुमच्या लक्षात येईल की सर यू साइन अल्फा म्हणजे यू परपेंडिक्युलर असतो आणि यू कॉस बीटा म्हणजे सर जी परपेंडिक्युलर असतो. म्हणजे जो अप द इन्क्लाइनचा फॉर्म्युला होता तोच डाऊन द इन्क्लाइनचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. अप द इन्क्लाइनचा जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला सर डाऊन द इन्क्लाइनचा आलेला आहे. 2 टाइम्स यू परपेंडिक्युलर अपॉन जी परपेंडिक्युलर. component of velocity which is perpendicular to plane म्हणजे u perpendicular. component of acceleration which is perpendicular to plane म्हणजे g perpendicular. बरोबर, समजलं? चेक करा. ऑनलाईन वाले रिप्लाय द्या. समजलंय? क्लिअर अँड रिटन CW. इज द वॉइस क्लिअर? वॉइस क्लिअर आहे ना? आर्यन म्हणतोय वॉइस येत नाहीये. येतोय ना वॉइस? बर, ठीक आहे. एखाद्या मोमेंटला होऊ शकेल, मे बी नेटवर्क अनस्टेबल असेल तर. फाईन. सो टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला सेम आला, बरोबर. आता मला सांगा, आपल्याला समजा ही व्हर्टिकल हाईट पाहिजे आहे. काय पाहिजे आहे? ही व्हर्टिकल हाईट पाहिजे आहे. त्या केसमध्ये कुठलं इक्वेशन वापरणार, हॉरिझॉन्टल वाला की व्हर्टिकल वाला? मोशन कुठली घेणार? व्हर्टिकल. त्यात पण अपवर्ड प्लस डाऊनवर्ड घेणार की फक्त ओनली अपवर्ड घेणार? ओनली अपवर्ड वाली मोशन घ्या. परत एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर वापरा, बरोबर. परत एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर वापरा. आणि युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर वापरताना यू वाय वाला घ्या, व्हर्टिकल वाला घ्या. टाइम किती घेणार? यू झाला, टाइम किती घेणार? T/2 घ्यायचा. टोटल मोशनचा टाइम किती आहे? टी. मग या पॉइंट पासून टॉप पॉइंट पर्यंतचा टाइम किती असेल? T/2, बरोबर. मग युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर वापरणार तुम्ही, पण टाइम किती घेणार? T/2 घेणार. टीची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, 2u परपेंडिक्युलर अपॉन g परपेंडिक्युलर. मग T/2 ची व्हॅल्यू किती असेल? 2 ला 2 कॅन्सल, u परपेंडिक्युलर अपॉन g परपेंडिक्युलर. म्हणजे जे अप द इन्क्लाइनचं डेरिव्हेशन झालं होतं एक्झॅक्टली तेच व्हायला लागलंय. काहीतरी चेंज व्हायला लागलाय का? काही चेंज होत नाहीये. तुम्ही जर ऑब्झर्व केलं व्यवस्थित आणि सगळं डेरिव्हेशन केलं. सेकंड पॉइंट आपण आता डिराईव्ह कशासाठी करूयात? हाईट साठी. व्हर्टिकल हाईट. डाऊन द इन्क्लाइन आम्ही यायला लागलोय, पण व्हर्टिकल हाईट आम्हाला जर कॅल्क्युलेट करायची असेल किंवा मॅक्सिमम हाईट अबो द इन्क्लाइन, त्या इन्क्लाइनच्या अबो मॅक्सिमम हाईट किती आहे ते जर आम्हाला चेक करायचं असेल तर त्याचं उत्तर काय असेल बा?
मॅक्सिमम हाईट अबो इन्क्लाइन. मॅक्सिमम हाईट अबो इन्क्लाइन कसं काढणार आहे मी बघा जरा पहिल्यांदा पायाकडे. मी डिस्प्लेसमेंट इन वाय डिरेक्शन एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर वापरायचा विचार करतो. बरोबर. वाय डिरेक्शन वाय डिरेक्शन वाय डिरेक्शन वेक्टर वेक्टर एस वाय किती आहे बोला. एस वाय डिरेक्शन मध्ये व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे. एच इंटू जे कॅप की मायनस जे कॅप. जे कॅप. सो एच इंटू जे कॅप. बर. सो एच चा एस वाय चा विचार झाला. यू वाय किती आहे. या यू चा वाय कंपोनेंट एक्स कंपोनेंट असणार आहे यू कॉस अल्फा आणि वाय कंपोनेंट काय असणार आहे यू साइन अल्फा. सो यू साइन अल्फा जे कॅप की मायनस जे कॅप. जे कॅप. सो एस वाय झाला यू वाय झाला. टाइम किती लिहिणार आहे मी. टाइम ऑफ फ्लाइट अपॉन 2. बरोबर. ऍक्सलरेशन इन वाय डिरेक्शन इथल्या इथं कळतंय. ऍक्सलरेशन कसं असते. व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे ऑलवेज. हा अँगल बीटा आहे आणि हा पण अँगल काय आहे बीटा आहे. हा जी असेल तर हा कोण असणार आहे जी कॉस बीटा असणार आहे. हे सगळं कळतंय आपल्याला. हे सगळं इमॅजिन करून पण पटपट सांगता येतंय. सो ऍक्सलरेशनचा वाय कंपोनेंट काय आलाय जी कॉस बीटा इंटू मायनस जे कॅप. जी कॉस बीटा इंटू मायनस जे कॅप. मायनस इथं जे कॅप इथं. यातल्या सगळ्या जर गोष्टी मी तुम्हाला दिल्या असतील तर तुम्हाला एच नाही का कॅल्क्युलेट करता येणार. इथं टिक मार्क आहे इथं टिक मार्क आहे आणि एस ला एच इंटू जे कॅप लिहायचा आहे. एव्हरीथिंग इज नोन. विल यू बी एबल टू कॅल्क्युलेट दिस एच. एच करता येईल ना. सो डायरेक्टली लिहूया आता उत्तर. झालोय आपण त्या मेथडला फेमिलियर. झालोय का नाही. सगळे जे कॅप कॅन्सल होतील. एच साठी तुम्ही सगळं रिअरेंज कराल. उत्तर परत हेच येते. जे अप द इन्क्लाइनचं उत्तर आलं होतं तेच डाऊन द इन्क्लाइनचं उत्तर आहे. यू परपेंडिक्युलर स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स जी परपेंडिक्युलर. यू स्क्वेअर अपॉन 2g सारखं फक्त यू ला यू परपेंडिक्युलर आणि जी ला जी परपेंडिक्युलर असं लिहा. फॉर्म्युले पाठ होतात ते आपोआप. नाही पाठ झाले तरी पण काही अडचण नाहीये. तुम्हाला वेलॉसिटीला एक्स आणि वाय मध्ये रिझॉल्व्ह करायचं आहे. इनिशियल वेलॉसिटीला एक्सेलरेशनला एक्स आणि वाय मध्ये रिझॉल्व्ह करायचं आहे. दॅट्स इट. वन्स यू गेट इनिशियल वेलॉसिटी अँड एक्सेलरेशन इन एक्स अँड वाय डिरेक्शन इनफ आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे ते कॅल्क्युलेट करता येत. काय अडचण नाही. पटतंय का मी जे बोलतोय ते समजतंय का. आता थोडं थोडं आपण अजून स्मार्ट वर्क करणार. म्हणजे एकदा मी कन्व्हिन्स झालो की येस दिस कॅन बी डन. त्यानंतर आम्ही डायरेक्टली उत्तर लिहायला पाहिजे. कळतंय का. परीक्षेमध्ये हे डिराईव्ह करत बसायला आमच्याकडे वेळ नसतो. सो वी ट्राय टू रिमेंबर इट. आलं का लक्षात. पण अशी व्यवस्था केली पाहिजे ना आपण की नाही लक्षात राहिलं तर काय. काही गोष्टी आपल्याला पाठच कराव्या लागतील त्यात काय डाऊटच नाही. पण समजा एखादी गोष्ट पाठ न करून जर काम होत असेल तर तसंही केलं पाहिजे. समजतंय का. मग याची मेथड आम्हाला माहित आहे कसं करायचं पण मेथड मध्ये बराच टाइमपास होणार आहे. मग त्याच्यापेक्षा पाठ केलेलं बरं. आलं का लक्षात. पुढं राहिला कुठला विचार आता. तिसरं काय असतंय. टाइम ऑफ फ्लाइट झाला. व्हर्टिकल हाईट झाली. काय राहिलं आता रेंज. सो बाळांनो रेंज कॅल्क्युलेट करायची. एक्स वाली मोशन की वाय वाली मोशन. बोला एक्स वाली की वाय वाली. एक्स वाली की वाय वाली. एक्स वाली. बर लिहा. रेंज अलॉंग द इन्क्लाइन. रेंज अलॉंग द इन्क्लाइन लिहा फक्त. रेंज अलॉंग द इन्क्लाइन. बर कुठला फॉर्म्युला वापरायचा. v इक्वल टू एस इक्वल टू की v स्क्वेअर इक्वल टू. कुठला फॉर्म्युला वापरू सांगा. ऑनलाईन वाले. ऑनलाईन पीपल टेल मी which formula we shall use. Correct. v square वाला वापरूया. v square equal to s is equal to ut plus half at square. v equal to u plus at. हाँ s वाला फॉर्म्युला वापरा सर. s is equal to ut plus half at square. बरोबर.
टोटल मोशनचा टाइम म्हणजेच हॉरिझॉन्टल मोशनचा टाइम. मग टाइमला टाइम ऑफ लाईट लिहिलं की काम झालं. सो टाइमचा विषय संपला. बरं एक एक लिहूयात आपण. एक्स 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 वेक्टर वेक्टर वेक्टर. एक्स डिरेक्शन मधल्या डिस्प्लेसमेंटला काय लिहूयात तुम्ही सांगायचंय. मला आय कॅप जे कॅप सगळं करेक्ट पाहिजे. मायनस आय कॅप मायनस जे कॅप ते पण करेक्ट पाहिजे. हा आर इंटू इथं ओरिजिन आहे ना, सांगितलंय आता इथं ओरिजिन आहे. आर इंटू मायनस आय कॅप. आर इंटू मायनस आय कॅप. मग मायनस इथे लिहिलं चालेल ना तुम्हाला. मायनस आर इंटू आय कॅप बरोबर. इनिशियल वेलॉसिटीचा एक्स कंपोनेंट. इनिशियल वेलॉसिटीचा एक्स कंपोनेंट इथं दिसतंय सरळ सरळ. हा यू आहे. त्या यू चा कॉस अल्फा इकडे असणार आहे. यू कॉस अल्फा इंटू मायनस आय कॅप. बोला की यू कॉस अल्फा इंटू मायनस आय कॅप. सो त्याचा पण विषय संपला सर. यू कॉस अल्फा इंटू मायनस आय कॅप. मायनस बाळांनो इथे लिहितो, आय कॅप बाळांनो इथे लिहितो. टी टाइम ऑफ फ्लाइट विषय संपतोय. ऑलरेडी डिराइव्ह केलाय. 2 टाइम्स यू परपेंडिक्युलर अपॉन जी परपेंडिक्युलर. एक्सेलरेशन अलॉंग द एक्स. कोण सांगेल एक्सेलरेशन अलॉंग द एक्स किती आहे? हा कोण आहे? जी कॉस बीटा. हा कोण असणार मग? बर इंटू प्लस आय कॅप की मायनस आय कॅप? खाली यायला लागलाय. इंटू मायनस आय कॅप. करेक्ट श्रेया. हा मायनस हा पहिल्यांदा जी साइन बीटा लिहू. जी साइन बीटा इंटू मायनस आय कॅप. ठीक आहे समजतंय. बर कन्व्हिन्स होत आहे का बघा. आम्हाला एस एक्स ची रिप्लेसमेंट मिळाली. त्यातला आम्हाला आर विचारलाय. एकच अननोन आहे. ऑल अदर थिंग शुड बी नो. बोला येस नो. सो दिस कॅन बी सॉल्व्ड. नेक्स्ट स्टेपला याच्यामध्ये टाकायचं आणि फॉर्म्युला समजा पाठ नाही झाला. अल्फा बीटा आणि यू तर माहित आहे का नाही आम्हाला. अल्फा बीटा यू तर परीक्षेमध्ये येणारच आहेत. डायरेक्ट त्याच्यामध्ये टाका. ओके पण आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट थोडासा वेगळा फॉर्म्युला मिळतो. आफ्टर सिम्प्लिफिकेशन हे सगळं त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट द रेंज डाउन द इनक्लाइन. अप द इनक्लाइन नाही आहे रेंज. कशी आहे आता रेंज? डाउन द इनक्लाइन. प्रोजेक्शन डाउन द इनक्लाइन. यू स्क्वेअर टू यू स्क्वेअर साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा नाही. आता कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा. फक्त या मायनस साइनचा चेंज आहे बाळांनो, बाकी काही नाही. अपॉन कॉस स्क्वेअर बीटा. मग असा फॉर्म्युला चेक करा. इनक्लाइनच्या रेंजचा फॉर्म्युला चेक करा. त्यात प्लस साइन दिसेल आणि डाऊन द इनक्लाइनचा चेक करा. त्यात मायनस साइन दिसेल. म्हणजे एकाच फॉर्म्युल्यामध्ये चेंज आहे. बाकी सगळे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. हाईटचा फॉर्म्युला सेम आहे. टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला दोन्हीला सेम आहे. दोन्ही केसेसला हाईटचा फॉर्म्युला सेम आहे. टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला सेम आहे. एच चा फॉर्म्युला सेम. टी चा फॉर्म्युला सेम. आर चा फॉर्म्युला डिफरंट. पण डिफरंट मध्ये नक्की कुठे डिफरंट आहे? मध्ये फक्त एक मायनस साइन. तेवढाच डिफरंट आहे. बाकी काही नाही. कळालं? ऑनलाइन पीपल रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स. क्लिअर अँड रिटर्न CW. वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स नाउ. बोला. गुड गुड. सो अप द इनक्लाइन डाऊन द इनक्लाइन. बरोबर. सर आम्हाला मॅक्सिमम रेंज पाहिजे. आम्हाला मॅक्सिमम रेंज पाहिजे. बर त्या केसमध्ये काय करायचं मी तुम्हाला सांग. पहिल्यांदा इथं आपण काही फॉर्म्युले क्लब करूयात. एका ठिकाणी लिहूयात फॉर्म्युले. आता यू परपेंडिक्युलर म्हणजे काय ते आम्हाला माहिती आहे. इन्क्लाइनला परपेंडिक्युलर कंपोनेंट ऑफ वेलॉसिटी म्हणजे यू परपेंडिक्युलर. आणि जी परपेंडिक्युलर म्हणजे काय? इन्क्लाइनला पॅरलल इन्क्लाइनला परपेंडिक्युलर कंपोनेंट ऑफ जी म्हणजे जी परपेंडिक्युलर. बर आता प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन आणि डाऊन द इन्क्लाइनचे सगळे फॉर्म्युले एका ठिकाणी क्लब करूयात. काय करूयात? प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन आणि डाऊन द इन्क्लाइनचे सगळे फॉर्म्युले एका ठिकाणी क्लब करूयात. मग काय होईल चेक करूया.
इकडे लिहूयात आपण प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन. इकडे लिहूयात अप द इन्क्लाइन, प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन म्हणजे खालून वरती ऑब्जेक्ट फेकलाय. इकडे लिहूयात प्रोजेक्शन डाऊन द इन्क्लाइन. इकडे लिहूयात आपण डाऊन द इन्क्लाइनचे फॉर्म्युले. एका ठिकाणी क्लब करा. पहिल्यांदा लिहूयात आपण टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला. तो दोन्हीकडे सेम आहे. 2 टाइम्स u परपेंडिक्युलर अपॉन g परपेंडिक्युलर. 2 टाइम्स u परपेंडिक्युलर अपॉन g परपेंडिक्युलर. सगळ्यात शेवटी आपण लिहू u परपेंडिक्युलर म्हणजे काय, g परपेंडिक्युलर म्हणजे काय. इकडे पण फॉर्म्युला सेम. h चा फॉर्म्युला असा आहे u परपेंडिक्युलर स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स g परपेंडिक्युलर. u स्क्वेअर अपॉन 2g असं लक्षात ठेवायचं. परपेंडिक्युलरचा सिम्बॉल लावायचा. सेम. रेंज ऑन द इन्क्लाइन. अप द इन्क्लाइन ची रेंज बोला 2 टाइम्स u स्क्वेअर अपॉन g साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर बीटा. साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर बीटा. इथे 2 आहे लक्षात ठेवा. आणि इकडे जो बाळांनो रेंजचा फॉर्म्युला तयार होतोय काय सांगा, 2 टाइम्स u सॉरी 2u स्क्वेअर अपॉन g साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा माइनस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर बीटा. फक्त एक मायनस साइनचा चेंज आहे. फक्त काय आहे, मायनस साइनचा चेंज आहे. पुढे लिहा मॅक्सिमम रेंज आर मॅक्स. अप द इन्क्लाइन ची मॅक्सिमम जी रेंज मिळू शकते त्यांनी आता डायरेक्टली दिली आहे. मी सांगेन काय कंडिशन आहे, फॉर व्हॉट कंडिशन वी गेट मॅक्सिमम रेंज. त्यांनी डायरेक्टली आन्सर दिलंय. त्यांनी आन्सर असं दिलंय u स्क्वेअर अपॉन g इंटू ब्रॅकेट u स्क्वेअर अपॉन g इंटू ब्रॅकेट 1 प्लस साइन बीटा. आणि इकडं मॅक्सिमम रेंजचा फॉर्म्युला दिलाय u स्क्वेअर अपॉन g इंटू ब्रॅकेट 1 प्लस च्या ऐवजी 1 मायनस साइन बीटा. ओके, 1 मायनस साइन बीटा. मी सांगेन तुम्हाला कंडिशन ऑफ मॅक्सिमम रेंज काय असते. रेंजचा फॉर्म्युला आहे, मॅक्सिमम रेंज काढता येईल आपल्याला. पहिल्यांदा लिहून घ्या. लिहून झाले की सांगा. ऑनलाईन पीपल टेल मी वन्स डन. रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स. गुड. बर, आता मी सांगतो बघा तुम्हाला एक सिंपल कंडिशन सांगतो मॅक्सिमम रेंजची. आठवते का बघा, आपण ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन शिकलो होतो. मॅक्सिमम रेंज किती अँगलला मिळाली, मॅक्सिमम रेंज किती अँगलला मिळाली. फॉर व्हॉट अँगल ऑफ प्रोजेक्शन वी गॉट मॅक्सिमम रेंज 45. सो हा जर थीटा इक्वल टू 45 असेल तर काय मिळालं मला, रेंज इक्वल टू मॅक्सिमम रेंज. आठवलं का, रेंज इक्वल टू मॅक्सिमम रेंज, थीटा इक्वल टू 45. याचा अर्थ असा आहे का, याचा अर्थ असा आहे का बघा, की हा जो काय अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे, हा अँगल ऑफ प्रोजेक्शन हा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलच्या हाफ असला पाहिजे. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलच्या हाफ असला पाहिजे. अँगल ऑफ प्रोजेक्शन किती पाहिजे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल यांच्यामध्ये जो अँगल आहे त्याच्या हाफ. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मध्ये किती अँगल आहे, 90 च्या हाफ असेल तर. म्हणजे कंडिशन काय आली, कंडिशन फॉर मॅक्सिमम रेंजची कंडिशन काय येते बघा, अँगल ऑफ प्रोजेक्शन जो असतो, अँगल ऑफ प्रोजेक्शन जो आहे तो किती पाहिजे, ऑलवेज 45 नाही पाहिजे. हा, हाफ पाहिजे. कशाचा हाफ पाहिजे, कशाचा हाफ पाहिजे, हाफ द अँगल बिटवीन
हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. आता तुम्ही म्हणाल सर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मधला ऑलवेज अँगल 90 असेल असं तुम्ही म्हणाल. मी म्हणेन नाही. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मध्ये ऑलवेज अँगल 90 असेल का? मी तुम्हाला सांगतो. इथं व्हर्टिकल म्हणजे रिअल वाला व्हर्टिकल कन्सिडर करा आणि हॉरिझॉन्टल म्हणजे कोण? तर हॉरिझॉन्टल म्हणजे जे काही इन्क्लाइन प्लेन आहे त्या इन्क्लाइन प्लेनलाच हॉरिझॉन्टल म्हणायचं. इन्क्लाइन प्लेनलाच काय म्हणायचं? हॉरिझॉन्टल. मी मॉडिफाईड व्हर्टिकल असं म्हणत नाहीये. मी सांगेन मला जे म्हणायचंय तुम्हाला सांगेन. अँगल बिटवीन त्यांनी काय शब्द वापरला जरा चेक करूया. इन्क्लाइन अँड व्हर्टिकल. अँगल बिटवीन इन्क्लाइन म्हणजे ज्या प्लेन वरती प्रोजेक्शन झालेलं आहे. आता इथं कसं होत होतं, या प्लेनच्या अबाउट ते प्रोजेक्शन चालू होतं, बरोबर. आता हेच प्लेन जर ऑब्लिक झालं तर व्हर्टिकलला ऍज इट इज ठेवा आणि ऑब्लिक प्लेन झालं तर काय फॉर्म्युला असा लिहिता येते, हाफ अँगल बिटवीन इन्क्लाइन अँड व्हर्टिकल. बर ठीक आहे, फॉर्म्युला तर लिहून घ्या. मी तुम्हाला सांगेन कुठे आहे तो अँगल कुठे आहे मी तुम्हाला दाखवतो. आता या केसमध्ये मी तुम्हाला हा अँगल दाखवतो बघा. प्रोजेक्शन ऑफ द इन्क्लाइनची केस घेऊया. ऑफ द इन्क्लाइनच्या केसमध्ये अप द इन्क्लाइन ही वाली जर केस घेतली, एक प्रोजेक्टाईल अप द इन्क्लाइन आपण अशी फेकली, हा अँगल ऑफ प्रोजेक्शन बाळांनो अल्फा. ही रिअल वाली हॉरिझॉन्टल, रिअल वाली व्हर्टिकल अशी असेल. ही डायरेक्शन कोण आहे? रिअल वाली व्हर्टिकल. मॉडिफाईड व्हर्टिकल म्हणत नाहीये, नुसतं व्हर्टिकल म्हणतो. ही आहे रिअल वाली व्हर्टिकल डायरेक्शन, बरोबर. आता ते हा अँगल म्हणतात. कुठला अँगल म्हणतात? हा अँगल म्हणतात. समजलं का? अँगल बिटवीन व्हर्टिकल अँड द इन्क्लाइन, याला म्हणायचं इन्क्लाइन. या प्लेनला काय म्हणतोय आपण? इन्क्लाइन. आणि ही जी लाईन आहे ती रिअल वाली व्हर्टिकल लाईन, बरोबर का? बघा या अँगलला ते काय म्हणतात? अँगल बिटवीन इन्क्लाइन अँड द व्हर्टिकल. लेट अस कॉल इट ॲज गॅमा. सो अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे हा जो काय अल्फा आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन कुठनं बघतो आपण? फ्रॉम द इन्क्लाइन प्लेन बघतो. तो जो काय अल्फा पाहिजे तो काय पाहिजे? 1/2 ऑफ गॅमा पाहिजे. दिस इज द जनरल कंडिशन फॉर रेंज टू बी मॅक्सिमम. रेंज मॅक्सिमम यायची असेल तर अँगल ऑफ प्रोजेक्शन हाफ पाहिजे. कशाच्या? रिअल वाली व्हर्टिकल आणि तुमचं जे काही इन्क्लाइन प्लेन. आता आपलं इन्क्लाइन प्लेन समजा जर असंच असेल, हॉरिझॉन्टल असेल, तर रिअल वाली व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मध्ये किती अँगल येईल? 90. त्यावेळी हा अल्फा 45 येणारच ना. 30 तर कंडिशन लिहितोय आपण. बघा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय. डाऊन द इन्क्लाइनचं पण सांगेन मी. पहिला एवढं लक्ष दे. आले लक्षात? बर हा अँगल किती आहे? किती आहे? बीटा. हा अँगल किती आहे? बीटा ना. मला अल्फाची व्हॅल्यू पाहिजे आहे इन टर्म्स ऑफ बीटा. मला काय? फॉर आर इक्वल टू आर मॅक्स, रेंज मॅक्सिमम मिळण्यासाठी हा अँगल ऑफ प्रोजेक्शन अल्फा किती पाहिजे? गॅमाला अपॉन 2 पाहिजे. अँगल बिटवीन व्हर्टिकल अँड द इन्क्लाइन याच्या काय पाहिजे? अपॉन 2 पाहिजे. गॅमा अपॉन 2 पाहिजे. मी आता हा जो काय अँगल गॅमा आहे तो 90 मायनस बीटा लिहू शकतोय का? जो काय अँगल गॅमा आहे तो 90 मायनस बीटा लिहू शकतोय का? लिहू शकतोय. 90 म्हणजे π/2 ना. 90 मायनस बीटा समजतंय का? बघा अपॉन किती? 2. अपॉन किती? 2. गॅमा किती आला? 90 मायनस बीटा अपॉन 2 ऍज इट इज. बर π/2 अपॉन 2 किती आलं? π/2 अपॉन 2 हा अरे π/2 अपॉन 2. 2 पण डिनॉमिनेटर मध्ये, हा पण डिनॉमिनेटर मध्ये आहे. 2 2 4 होणार. मायनस बीटा अपॉन 2.
काय नाही, अल्फाची व्हॅल्यू π/4 मायनस बीटा अपॉन 2 टाका. कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये? आरच्या फॉर्म्युल्यामध्ये. आरचा फॉर्म्युला पाठ होऊ शकतोय तुम्हाला? आरचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ होऊ शकतोय. तुम्हाला त्यांनी बीटा दिलेला असतोय, त्या बीटावरून तुम्ही अल्फा कॅल्क्युलेट करा. अल्फा, बीटा आणि यू यांच्यामधला आरचा फॉर्म्युला माहित आहे, माहिती की नाही? मग असा जर अल्फा असेल, किती? π/4 मायनस बीटा बाय 2. पाठ करा म्हणत नाहीये, मी एवढंच म्हणतोय. एवढं जर लक्षात राहिलं तर पुढचं तुमचं तुम्हाला करता येते. रेअरली, एकदम रेअरेस्ट केस मध्ये हा क्वेश्चन ते विचार, अदरवाईज हा क्वेश्चन विचारणार नाहीये तुम्हाला, हे लक्षात. पण त्या क्रिटिकल केसेस सुद्धा आपण करतो. चॅप्टर संपलाय आपला केव्हाच, पण काही केसेस आहेत ज्या आपण क्लिअर करायचा प्रयत्न करतो. समजलं? तुमच्या लक्षात आलं? अप द इन्क्लाइन. ऑनलाइन पीपल रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स. गॉट इट? बर, आता डाऊन द इन्क्लाइन साठी अल्फा काढूया आपण. व्हेरी गुड. डाऊन द इन्क्लाइन साठी आपण अँगल ऑफ प्रोजेक्शन तो काढायचा प्रयत्न करूयात. मी काय करणार बघा, अप द इन्क्लाइनचं काय करतो इथं आता, डाऊन द इन्क्लाइन. बघा तुम्हाला पटतंय का? अप द इन्क्लाइनचं काय करूयात, डाऊन द इन्क्लाइन. डाऊन द इन्क्लाइन साठी गॅमा किती आहे बघूयात आणि अपॉन 2 करूयात. गॅमा किती आहे बघूयात आणि अपॉन 2 करूयात. बघूया जमतंय का आम्हाला? बर, इथे लिहूयात डाऊन द इन्क्लाइन. अप द इन्क्लाइन आहे, आता कसं आहे, डाऊन द इन्क्लाइन. बर, हे इन्क्लाइन प्लेन, डाऊन द इन्क्लाइन प्रोजेक्शन, ही वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, हा अँगल अल्फा, हा अँगल बीटा. या हॉरिझॉन्टल लाईनला बाळांनो इथने एक पॅरलल लाईन ड्रॉ करतो, डॉटेड लाईन पॅरलल ड्रॉ करतो हॉरिझॉन्टलला पॅरलल. हा अँगल किती असेल मग कोण सांगेल मला? या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ केली आहे, हा अँगल किती असेल? हा अल्फा तर मी काढलाय, अँगल ऑफ प्रोजेक्शन. यू न इन्क्लाइन बरोबर केलेला अँगल म्हणजे अल्फा, दॅट आय नो. हा अँगल अल्फा आहे, हा किती असेल? अरे हा बीटा आहे तर हा किती असेल? झेड दिसला का नाही तुम्हाला? झेड अँगल्स आर इक्वल, येस नो? झेड अँगल्स इक्वल असतात. तो हा बीटा आहे तर हा पण बीटा असेल. समजलं? करेक्ट श्रेया? आता ही झाली तुमची व्हर्टिकल लाईन. कोण आहे हा व्हर्टिकल? हे झालं तुमचं इन्क्लाइन. आता तुम्हाला बाळांनो इथे एक अँगल दिसेल बघा, हा टोटल अँगल जो आहे याला म्हणायचं गॅमा. दिसला का गॅमा? दिसला का गॅमा? अँगल बिटवीन व्हर्टिकल अँड इन्क्लाइन. ही व्हर्टिकल दिसली, गॅमा सॉरी हा इन्क्लाइन दिसला. व्हर्टिकल, रिअल वाली व्हर्टिकल आणि इन्क्लाइन मधला अँगल गॅमा, बरोबर? फॉर रेंज इक्वल टू आर मॅक्स, रेंज मॅक्सिमम असण्यासाठी अल्फा किती पाहिजे? सर गॅमा बाय 2 पाहिजे. गॅमा बाय 2 पाहिजे. सर मला गॅमा किती आहे माहित नाहीये, मला अल्फा बीटा मला त्यांनी परीक्षेमध्ये दिलेले असतात, पण मला गॅमा रिप्लेस करावा लागेल. कोण सांगेल गॅमाची रिप्लेस? डायग्राम मध्ये आहे सगळं, डोळे उघडे ठेवून बघा. डोळे झाकून कसं बघायचं? गॅमा किती आहे? हा, अरे गॅमा किती आहे? बीटाच्या लँग्वेज मध्ये सांगा, अल्फाच्या लँग्वेज मध्ये सांगा. करेक्ट श्रेया? पण आन्सर जरा तुझं चुकलेलं आहे. तू 90 प्लस अल्फा म्हणतेस, ते चुकलेलं आहे. हा अँगल अल्फा आहे का? अरे मला हा अँगल पाहिजे आहे. गॅमा हा आहे ना? बघा नीट बघा, कन्फ्युज व्हायचं नाही. अल्फा बीटा मध्ये कसं कन्फ्युज होत आहे? बीटाच्या ऐवजी अल्फा लिहिलं तुम्ही. अरे हा अँगल किती आहे? बीटा. त्यात हा 90 आहे का नाही? त्यात हा 90 दिसतोय का नाही? दिसलं पाहिजे की. मग ते किती आहे? 90 प्लस बीटा आहे. लिहा ना मग. बरं 90 म्हणजे किती?
π/2 प्लस बीटा, हा कोण झाला तुमचा गॅमा अपॉन 2. करेक्ट आहे, बरोबर देत आहे उत्तर. हा π/2 अपॉन 2 किती, π/4. बीटा अपॉन 2 किती, बीटा/2. दॅट्स माय आन्सर. काय नाही, अल्फाची व्हॅल्यू अशी टाका, तुम्हाला अल्फा बीटा यू दिलेला असतोय टाका याच्यामध्ये. जर आर मॅक्स डायरेक्टली पार्ट होत असेल, वेल अँड गुड. नाही झाला, नो वरीज, वी कॅन स्टील टॅकल दॅट क्वेश्चन. लक्षात आलं, समजायला लागले. डायरेक्ट फॉर्म्युला बेस असे तुम्हाला 74 आणि 75 असे दोन क्वेश्चन्स मिळतील. एक अप द इन्क्लाइन आणि एक डाऊन द इन्क्लाइन चे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन 74 आणि क्वेश्चन 75. सो तुम्ही इथं समोर बसून आता क्वेश्चन नंबर 74 स्वतः सोडवा आणि मला सांगा तुमचा बरोबर येतोय का. ऑनलाईन पीपल क्वेश्चन नंबर 74 सोडवा बाळा. सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहित आहेत, फॉर्म्युला अप्लाय करायला सरांनी शिकवलेलं आहे. भरपूर गणित मी सॉल्व्ह करून दाखवतोय. सो आता इट्स युअर टर्न. 74 करा सॉल्व्ह. 75 डाऊन द इन्क्लाइन आहे, 74 अप द इन्क्लाइन. तुम्हाला फॉर्म्युल्यानं करायचं असेल डायरेक्ट फॉर्म्युल्यानं करा. तुम्हाला S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, V इज इक्वल टू U प्लस AT आणि V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस ट्वाइस S याचा यूज करून करायचं असेल तसं करा. इट्स अप टू यू. अप द इन्क्लाइन आणि डाऊन द इन्क्लाइन चे क्वेश्चन्स आहेत. थोडी झाली की विषय संपला, चॅप्टर ओव्हर. नेक्स्ट चॅप्टर चालू करू. A bullet is fired from the bottom of the inclined plane at an angle of 37 degree. incline पासून अँगल दिलेला आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन दिलाय फ्रॉम द इन्क्लाइन 37. म्हणजे बाळांनो अल्फा इक्वल टू 37 दिलाय. बुलेट इज फायर्ड फ्रॉम द बॉटम ऑफ द इन्क्लाइन प्लेन. बुलेट विल ट्रॅव्हल लाईक दिस. ठीक आहे, इनिशियल वेलोसिटी u. द अँगल ऑफ इन्क्लाइन इज 30 डिग्री. अँगल ऑफ इन्क्लाइन दिलाय, मग काय दिलाय, अल्फा बीटा गॅमा डेटा थीटा काय दिलाय. अँगल ऑफ इन्क्लाइन इज 30 डिग्री. काय दिलाय, अरे बोला, बीटा दिलाय. किती दिलाय, 30 डिग्री. इथं आपण काय करूयात, सिम्बॉल लिहूयात. अँगल ऑफ इन्क्लाइन 30 दिलाय, म्हणजे बीटा 30 दिलाय, अल्फा 37 दिलाय. The position of maximum height of bullet from the inclined plane. Position of maximum height इथं आहे ना, फ्रॉम द इन्क्लाइन विचारली आहे. म्हणजे काय विचारलाय, H विचारलाय, बरोबर का, समजते का. द पोझिशन ऑफ मॅक्सिमम हाईट ऑफ बुलेट फ्रॉम द इन्क्लाइन प्लेन. काय फॉर्म्युला H चा, 2 U स्क्वेअर अपॉन 2G, पण परपेंडिक्युलर सिम्बॉल वापरायचा आहे. म्हणजे U परपेंडिक्युलर स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स G परपेंडिक्युलर, बरोबर का. H चा फॉर्म्युला डायरेक्टली पाठ आहे. टाइम ऑफ फ्लाइट विचारून ठेवलाय. काय टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला, अप द इन्क्लाइन डाऊन द इन्क्लाइन दोन्ही सेम आहे. 2U अपॉन G पण परपेंडिक्युलरचा सिम्बॉल, म्हणजे 2 टाइम्स U परपेंडिक्युलर अपॉन G परपेंडिक्युलर. तुम्हाला इनिशियल वेलोसिटीला दोन कंपोनंट तयार करता येतील, एक पॅरलल टू द प्लेन आणि एक परपेंडिक्युलर टू द प्लेन. या U चे दोन कंपोनंट निघतील ना, एक पॅरलल टू द प्लेन आणि एक परपेंडिक्युलर टू द प्लेन. त्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे त्याचे पण तुम्हाला दोन कंपोनंट तयार करता येतील ना, करता येतील की नाही. आता हा तुमचा बीटा आहे, हे पाठच व्हायला पाहिजे लॉजिक. हे बीटा आहे तर हे किती 90 मायनस बीटा आणि हे किती बीटा. जी चा हा कंपोनंट कोण असेल बा, G कॉस बीटा. तोच तर G परपेंडिक्युलर आहे. आणि G पॅरलल कोण आहे, G साइन अल्फा.
साइन बीटा, जी साइन बीटा हा पॅरलल कंपोनेंट आहे. करता येईल का? टाइम ऑफ फ्लाइट विचारून ठेवलाय, करता येतोय आम्हाला. हॉरिझॉन्टल रेंज ऑन द इन्क्लाइन, रेंज ऑन द इन्क्लाइन विचारली आहे तर रेंज ऑन द ग्राउंड विचारली आहे. ग्राउंड वाली रेंज म्हणजे ही ना, याला आपण काय म्हणूयात, स्मॉल आर म्हणूयात. ग्राउंड वाली रेंज ही आहे, आपल्याला ही नको आहे, आपल्याला काय पाहिजे आहे, ही वाली रेंज पाहिजे आहे. बोला येस नो. रेंज ऑन द इन्क्लाइन, इन्क्लाइन वरती किती रेंज आहे, बरोबर का, तो आर विचारलाय. पण मी तुम्हाला स्मॉल आर पण विचारणार, मी तुम्हाला स्मॉल आर पण विचारणार आहे. तुम्ही मला स्मॉल आर कसा कॅल्क्युलेट करून दाखवा. तुम्ही तुमच्यासाठी आर साठी फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. काय फॉर्म्युला आहे? 2u² अपॉन जी साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर बीटा. काय फॉर्म्युला परत म्हणा? 2u² अपॉन जी साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर बीटा. बरोबर, 2u² अपॉन जी साइन अल्फा कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर बीटा. हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही कॅपिटल आर कॅल्क्युलेट करू शकाल, पण स्मॉल आर पटकन सांगा. ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री सगळं तुमच्या समोर आहे. स्मॉल आर काय आहे? ते स्मॉल आर, कॅपिटल आर काढलाय, कॅपिटल आर मधनच स्मॉल आर काढता येतो पटकन. असं समजा की कॅपिटल आर माहित आहे, हा ट्रायंगल दिसतोय का नाही, आहे की नाही तो राईट अँगल ट्रायंगल, हा हायपोटेनस आहे का नाही, हा बीटा आहे आणि बीटाच्या ऍडजसंट आर आहे. करेक्ट. पायथागोरस नाही करायचं आपल्याला आता, पायथागोरस करायला ही साइड आणि ही साइड माहित पाहिजे, मग ही साइड करता येईल. आर्यन म्हणतोय हाफ द टोटल डिस्टन्स, नाही ते पण नाही. अरे हे तिरकं डिस्टन्स आर माहित आहे तुम्हाला, कॅपिटल आर चा कॉस कंपोनंट. हा, कॅपिटल आर कॉस बीटा, कॅपिटल आर फॉर्म्युला न कॅल्क्युलेट करा, इंटू कॉस बीटा करा, स्मॉल आर मिळवा ना. ते कळत नाहीये, समजतंय का नाही? दिसतंय का तुला इथनं, समजतंय का? हे बघ, हे तिरकट आहे कॅपिटल आर, त्यासाठी डायरेक्टली फॉर्म्युला आहे आपल्याकडे. हा अँगल किती आहे, बीटा. ही साइड आपल्याला पाहिजे आहे. अरे ऍडजसंट साइड जर पाहिजे असेल आणि हायपोटेनस आणि अँगल माहित असेल तर ऍडजसंट साइडचा आन्सर किती येणार आहे, हायपोटेनस इंटू कॉस बीटा. वेक्टर रिझॉल्व करता येतात ना, वेक्टर रिझॉल्व करता येतात का तुला? या आर ला रिझॉल्व केलं असतं तर त्याचा एक कंपोनंट आर कॉस बीटा मिळाला असता, कॅपिटल आर कॉस बीटा, आणि असा व्हर्टिकल जो मिळाला असता तो कॅपिटल आर साइन बीटा. म्हणजे हा आर कॉस बीटा असणार, कॅपिटल आर कॉस बीटा, आणि हा व्हर्टिकल जो आहे तो आर साइन बीटा. ही लेंथ कॅपिटल आर कॉस बीटा, ही लेंथ कॅपिटल आर साइन बीटा. तर स्मॉल आर सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ऍज पर द नीड. बरोबर. फॉर व्हॉट अँगल ऑफ थिटा विल द रेंज बी मॅक्सिमम. आता थिटा इक्वल टू 37 असं त्यांनी दिलंय, पण त्यांचा थिटा म्हणजे आमचा कोण आहे, त्यांनी थिटा इक्वल टू 37 दिले, म्हणजे त्यांनी इथं थिटा दिलाय, म्हणजे त्यांचा थिटा म्हणजे आमचा कोण, अल्फा. त्यांचा थिटा म्हणजे आमचा अल्फा. ते विचारतायत थिटाच्या कोणत्या व्हॅल्यू साठी रेंज मॅक्सिमम असेल. थिटा इक्वल टू व्हॉट फॉर रेंज इक्वल टू मॅक्सिमम. अरे थिटा म्हणजे अल्फाच ना, सांगा बरं काय उत्तर सांगाल त्यांना तुम्ही, त्यांना थिटाचं उत्तर काय सांगाल? थिटा म्हणजे अल्फा ना, मी शिकवले की अल्फाची कंडिशन, मॅक्सिमम रेंजची कंडिशन काय आहे, गॅमा अपॉन अल्फा इक्वल्स गॅमा अपॉन 2. समजते का नाही? अल्फा किती पाहिजे, गॅमा अपॉन 2. अरे आम्ही अल्फा काढून दाखवला म्हणजेच त्यांचा थिटा काढून दाखवला ना. फॉर व्हॉट अँगल थिटा द रेंज इज मॅक्सिमम असं म्हणतायत ते. त्यासाठी काय अप द इन्क्लाइनची कंडिशन काय आली होती, गॅमा अपॉन 2. अप द इन्क्लाइनचा गॅमा काय होता, अप द इन्क्लाइनचा गॅमा काय होता, ही वर्टिकल लाईन, हे इन्क्लाइन प्लेन, हा अल्फा, हा गॅमा आणि हा बीटा. अप द इन्क्लाइन गॅमा काय होता, 90 मायनस बीटा होता. सो त्यांना जो थिटा पाहिजे म्हणजेच आमचा अल्फा,
तो किती येणार आहे गॅमा बाय 2. तो गॅमा किती आहे 90 मायनस बीटा अपॉन 2. आलं की उत्तर पाय बाय 4 मायनस बीटा बाय 2. बीटा त्यांनी दिलाय का नाही दिलाय काढता येईलच की. ते 30 डिग्री लिहून चालणार नाही. काय लिहावं लागेल सगळं रॅडियन मध्ये लिहावं लागेल. 30 म्हणजे 180 अपॉन 6. 30 म्हणजे काय 180 अपॉन 6. 180 म्हणजे पाय अपॉन 6 ऍज इट इज. तर तुम्हाला इथं काय करावं लागेल पाय बाय 4 मायनस बीटा किती आहे पाय बाय 6. पाय बाय 6 अपॉन 2. पाय अपॉन 6 अपॉन 2. अपॉन 6 अपॉन 2 म्हणजे काय अपॉन 12. म्हणजे आन्सर काय येणार तुमचं पाय बाय 4 मायनस पाय बाय 12. बेस सेम करा 3 न मल्टिप्लाय करावं लागेल 3 पाय अपॉन 12. 3 पाय मायनस पाय 2 पाय अपॉन 12. 2 पाय अपॉन 12 किती आलं पाय बाय 6 आलं. आता पाय बाय 6 तर पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री आलं. या अँगल साठी रेंज काय असणार त्यांचा थीटा आणि आमचा अल्फा सेम असतो. या अँगल साठी रेंज मॅक्सिमम असणार. व्हॉट इज द मॅक्सिमम रेंज असं पण विचारलंय का बघा. लास्ट पॉइंट काय व्हॉट इज द मॅक्सिमम रेंज. रेंज कुठल्या अँगल ऑफ प्रोजेक्शन साठी मॅक्सिमम असेल आणि ती मॅक्सिमम रेंज काय असेल. आता तुमच्याकडे अल्फा आहे तुमच्याकडे बीटा आहे तुमच्याकडे यू इनिशियल व्हॅल्यू दिलीये का बघा. इनिशियल व्हॅल्यू ऑफ वेलोसिटी डायग्राम मध्ये दिली आहे का किती दिली आहे इनिशियल वेलोसिटी 50 मीटर पर सेकंड दिली आहे. यू अल्फा आणि बीटा जर असतील आमच्याकडे जिची व्हॅल्यू 10 घेऊ आम्ही. यू अल्फा आणि बीटा असतील तर सगळं कॅल्क्युलेट करता येते फॉर्म्युलानं सगळं येणारच बरोबर. मॅक्सिमम रेंज साठी अल्फा किती पाहिजे मॅक्सिमम रेंज साठी अल्फा किंवा थीटा किती पाहिजे 30 पाहिजे बरोबर. आम्हाला मॅक्सिमम रेंज विचारतायत. आमच्याकडे रेंजचा फॉर्म्युला आहे की नाही आमच्याकडे रेंजचा फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला रेंजचा 2u² अपॉन g साइन अल्फा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा अपॉन कॉस स्क्वेअर बीटा बरोबर. हा फॉर्म्युला आमच्याकडे आहे. यात कोण कोण आहे यू अल्फा आणि बीटा. आमच्याकडे यू अल्फा आणि बीटा आहेत की नाहीत आहेत. बर मॅक्सिमम रेंज वाला अल्फा टाकला तर आर मॅक्सिमम मिळणार आणि गिवन अल्फा टाकला तर गिवन रेंज मिळणार. मॅक्सिमम रेंज वाला अल्फा टाकला तर किती मिळणार मॅक्सिमम रेंज वाला अल्फा किती आहे सांगा पाय बाय 6 आहे. गिवन अल्फा किती आहे 37 आहे. गिवन अल्फा 37 आहे. त्यावेळेची रेंज आम्ही विचारले का तुम्हाला नाही. त्यावेळेचं काय काय विचारलंय जेव्हा अल्फा 37 होता त्यावेळेचं काय काय विचारलंय त्यावेळेची हाईट त्यावेळेचा टाइम ऑफ लाईट त्यावेळेची रेंज हे 3 झाले. त्यानंतर आम्ही रेंज मॅक्सिमम केव्हा असेल असं पण विचार. त्यावेळेचा अल्फा काय असला पाहिजे वेगळा असला पाहिजे. तो किती आलाय पाय बाय 6 समजतंय का. आणि त्या रेंजला सॉरी त्या अल्फाला करस्पॉन्डिंग जी रेंज येईल परत फॉर्म्युल्यामध्ये अल्फा किती टाकणार या मॅक्सिमम रेंज वाला अल्फाला किती टाकणार पाय बाय 6 टाकणार आणि मॅक्सिमम रेंज सेपरेटली कॅल्क्युलेट करणार. क्वेश्चन समजलाय ऑनलाईन वाले रिप्लाय द्या. इज दिस क्वेश्चन क्लिअर टू ऑल ऑफ यू. काय काय करायचंय करा सॉल्व. तुमचं उत्तर त्यांचं उत्तर व्हेरीफाय करा सॉल्विंग. आणि आर मॅक्सचा डायरेक्टली फॉर्म्युला पण आहे तुमच्याकडे बाळांनो. आर मॅक्सचा फॉर्म्युला पण सांगा वाटलं तर मला इथे तुम्ही आर मॅक्स पाठ होतोय फॉर्म्युला u² अपॉन g इन द ब्रॅकेट 1 प्लस साइन बीटा आहे की नाही बघा. आणि बीटा डायरेक्टली माहित आहे आर मॅक्स पटकन निघून जातो. तर हे पाठ असेल तर तुमच्या लक्षात येऊ दे की डायरेक्ट फॉर्म्युला पाठ असेल तर किती लवकर आन्सर येणार आहे आर मॅक्सचं. आणि जर फॉर्म्युला आर मॅक्सचा पाठ नसेल तर काय होणार आहे आर मॅक्स साठीचा अल्फा काढावा लागणार आणि आर च्या फॉर्म्युल्यामध्ये टाकावा लागणार. कळतंय का 2 कॅल्क्युलेशन करावे लागणार आणि इथे एका कॅल्क्युलेशन मध्ये काम होते. करा सॉल्व करा. एक एक बिट पहिल्यांदा अल्फा तुमचा पहिला जो अल्फा आहे 37 आहे त्या हिशोबानं हाईट एच टी आणि आर कॅल्क्युलेट करा रेग्युलर वाले गिवन अल्फा साठी.
Online people, tell me, are you solving it? डबल करावं लागतं आता शिक्षकांना, इकडे विचारा तिकडे विचारा. करा सॉल्व करा. बॅटरी संपली. मॉड्यूलचे एमसीक्यू सुटतात तुम्हाला याचे प्रोजेक्टाईलचे. एक्सरसाइज 1, 2 चे एमसीक्यू सांगितलेले आहेत मॉड्यूलचे. एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण दिलेले आहेत. आज मॉड्यूलचे सगळे एमसीक्यू तुमचे संपले पाहिजेत सॉल्व्ह करून. एक्स्ट्रा पण 1 किंवा 2 दिवसात संपले पाहिजेत. लगेच सुद्धा मी नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहे. नेक्स्ट चॅप्टर मी लगेच चालू करणार आहे उद्या. तुमचे आजच्या आज मॉड्यूलचे संपले पाहिजेत एमसीक्यू सगळे सॉल्व्ह करून. लिस्ट ऑफ फॉर्म्युली रोज तुम्ही अपडेट करताय. पहिल्या 3 चॅप्टरचे जे काय होमवर्क आहेत तुम्ही आणले असतील चेक करायला. ऑनलाईन वाले नंतर चेक करून घ्या. त्याचे मॉड्यूलचे होमवर्क ज्यांनी केलेत ते तर कंपल्सरी आहेतच सगळ्यांना. होमवर्क सगळ्यांना कंपल्सरी आहेत. ते सगळे तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर एक्स्ट्रा क्वेश्चनचा एक्सरसाइज, एक्स्ट्रा क्वेश्चनचे होमवर्क, एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण दिले होते चॅप्टर 1, 2 आणि 3 चे. ते तुम्ही केलेले आहेत. ते चेक करून घ्या. चेक करणार आहे कोण एक्स्ट्रा गोष्टी पण करतोय. मॉड्यूल तर सगळ्यांना कंपल्सरी आहेच. त्यात काही ऑप्शन नाही. मॉड्यूल तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी करायचं आहेच. मी चेक करणार कोण एक्स्ट्रा क्वेश्चन्स त्याच्यामध्ये केलेले आहेत. कम्प्लीट होऊन परत ज्यांच्याकडे वेळ पण शिल्लक राहतोय त्यांच्यासाठी अजून क्वेश्चन्स पण देईल. काही अडचण. स्टेप बाय स्टेप. आता ते तुमच्याकडनं यायला पाहिजे की सर माझं हे पण कम्प्लीट आहे मला ते द्या, सर माझं ते पण कम्प्लीट आहे मला हे द्या. पण स्टेप बाय स्टेप करणार मी. पहिल्यांदा आमच्या समोर जी गणित आहेत ती सगळी आम्हाला सुटू देत. मॉड्यूल मधली सगळी गणित आम्हाला सुटू देत. एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट 1 सुटू दे आणि मग या दोन्ही गोष्टी कम्प्लीट ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट 2. तो कंपल्सरी नसेल. माझी इच्छा अशी आहे की तुम्ही सर्वांनी मॉड्यूल तर कंपल्सरी करावंच. पण मॉड्यूल झाल्यानंतर बघा तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट 1 ट्राय करावा सगळ्यांनी. जेवढे सुटतील तेवढे सुटतील. एक दिवस असा येईल जेव्हा त्यातले पण सगळे क्वेश्चन सुटायला चालू होतील. त्यातले सुद्धा जे क्वेश्चन नाही सुटले ते सोल्युशन बघून तुमचं तुम्हाला सुटायला चालू होईल. सरांची गरज लागणार नाही. सोल्युशन बघून सुद्धा काम होईल. आलं का लक्षात? असं एक दिवशी व्हायला चालू होईल. तर ते व्हायला चालू झालं, ते व्यवस्थित रुटीन बसलं की मग तुम्ही सुद्धा एक्स्ट्रा क्वेश्चनच्या सेट 2 ला येऊ शकताय. सो माझं प्युअरली तुम्हाला सजेशन असं आहे, मॉड्यूल तर कंपल्सरी सगळ्यांकडनं करायचंच आहे. आणि माझी स्वतःची अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट 1 करावा. करा तो एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट 1. जेवढे सुटतील तेवढे सुटतील, जेवढे अडतील तेवढे अडतील, पण सुटतील तेवढे तरी सुटतील. एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट 1 होईल तुमचा. आलं लक्षात? त्यानंतर बाळांनो मग तुम्ही मला सांगाल की सर आमचे एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट 1 सुद्धा सुटतोय आणि वेळ पण आम्हाला शिल्लक राहतोय. सो वी विल गो विथ द एक्स्ट्रा क्वेश्चन सेट 2. इज दॅट क्लिअर? ते तुम्ही मला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. सर हे पण झालंय, हे पण झालंय. चेक करून घ्यायचंय. मला त्या लिस्ट मधनं कळतच. करा. सुटतोय का बघा तो क्वेश्चन. सेम आहे, फक्त डाऊन द इन्क्लाइन आहे. क्वेश्चन नंबर 74 आहे. फॉर्म्युला बेस्ड सॉल्व्ह करायचं असेल करा, लॉजिक बेस्ड करायचं असेल लॉजिक बेस्ड सॉल्व्ह करा. कसंही. फॉर्म्युलाने कसं डायरेक्टली पटकन येतोय. लॉजिकला थोडासा विचार करून 2-4 कॅल्क्युलेशन एक्स्ट्रा करावे लागतात.
नेक्स्ट चॅप्टर मोस्टली आपला बघूया कुठला करता येईल. मोस्टली लॉज ऑफ मोशन असेल. मी चेक करतो सिक्वेन्स मध्ये काय आहे. सर्क्युलर मोशन जो आहे तो आपण नंतर करायचा. तो 74 आणि 75 दोन्ही क्वेश्चन तुम्ही बसून इथे ट्राय करा. मध्ये ब्रेक आहेत तुमच्याकडे. त्या ब्रेक मध्ये ऑनलाईन लोक तुम्ही आहे का? ऑनलाईन स्टुडंट्स मध्ये ब्रेक आहे अर्ध्या तासाचा. त्याच्यामध्ये क्वेश्चन 74 75 दोन्ही बघून समजून घ्या. त्यांचे सोल्युशन्स बघा. तुमचं लॉजिक चेक करा. तुमचे फॉर्म्युले चेक करा. तुमचं लॉजिक चेक करा. त्यांनी काय केलंय बघा. तुमचा आन्सर त्यांचा आन्सर मॅच व्हायला पाहिजे. 74 75 चेक करा. ठीक आहे. So in this lecture we will stop at this point. In tomorrow's lecture we will start with the next lecture, next chapter. Okay. Chalo, bye bye everyone. Online people, let me end the lecture at this point. Have a good day. Chalo, bye bye. Let me end the lecture.